नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला गुढीपाडवा या सणाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. गुढीपाडवा चैत्र हा हिंदूंच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना. या महिन्यापासून वसंत ऋतूलाही सुरुवात होते. त्यामुळे सारी सृष्टी आनंदित होते. झाडांना कोवळी लुसलुशीत पालवी फुटते. किंचित तांबडी, काही भागी थोडी हिरवी अशी ही पालवी दिसायला खूप छान दिसते. थोड्याच दिवसांनी हा तांबडेपणा कमी होऊन हिरव्या रंगाच्या कितीतरी छटा झाडांवर खुलून दिसतात. अनेक रंगांची फुले फुलतात. त्यांचे मोहक रंग मन आकर्षून घेतात. वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने, मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळीत असतो. आणि अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आपल्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मग आपण या नवीन वर्षाचे स्वागत नको का करायला? आपण या नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या आनंदाने, उत्साहाने करतो. या दिवशी घरांवर गुढ्या उभारून करतो, तोरणे लावून करतो. हे स्वागत जसे नव्या वर्षाचे असते तसेच ते वसंत ऋतूचेही असते. वर्षाच्या या पहिल्या सणाला गुढीपाडवा किंवा वर्षप्रतिपदा असे म्हणतात. सूर्योदयाच्या वेळी सगळीकडे आनंद पसरलेला असतो, उत्साह दाटलेला असतो. अशा वेळी गृहिणी अंगण झाडून स्वच्छ करतात. त्यावर सडा शिंपतात व सुंदरशी रांगोळी काढतात. त्यावर नववर्षाच्या स्वागताला गुढी उभारली जाते. बांबूची उंच काठी रेशमी खणाने किंवा वस्त्राने शृंगारतात. त्यावर चांदीचे किंवा तांब्या पितळेचे पात्र ठेवले जाते. हार, गाठी, कडुलिंबाची डहाळी त्याला लावली जाते. अशा तयार केलेल्या गुढीची पूजा करतात आणि ती अंगणात उभारतात. उंच उभारलेली ही गुढी जणू आपल्याला सांगत असते, मुलांनो, नवीन वर्ष सुरू झालंय. नवा विचार करा. सद्विचार, सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालू द्या. मी जशी उंच आहे, निळ्या निळ्या आकाशाशी नाते सांगते आहे, तशी तुमची प्रगती होऊन द्या. या दिवशी आपल्या मित्रमैत्रिणींना भेटून मुले नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. या दिवशी एक प्रथा आहे. सकाळी चहा दूध पिण्यापूर्वी कडुलिंबाचा पाला खातात. फार कडू असतो नाही? कडूपणा कमी करण्याकरता त्याच्याबरोबर थोडा गुळही घेतात. हा पाला कडू असला तरी आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे. तो खाल्ल्याने आरोग्य, बल, बुद्धी आणि तेज वाढते. शिवाय हा पाला थंड असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात आपला थकवा नाहीसा करतो, मेंदूला तरतरी आणतो. खरं म्हणजे असा हा गुणकारी पाला फक्त पाडव्याच्याच दिवशी खायचा असे नाही. या दिवशी सुरुवात करावी आणि रोज 4-5 पाने खावीत. त्याने आपले आरोग्य चांगले राहील. या दिवशी घरोघर पक्वान्नाचे जेवण असते. सगळीकडे कसा आनंदी आनंद असतो. गुढीपाडव्याच्या संबंधित अनेक कथा सांगितलेल्या जातात. हा सण साजरा करताना त्या कथाही माहिती करून घ्यायला हव्यात, नाही का? पहिली कथा आहे प्रभू श्रीरामांची. श्रीरामांना 14 वर्षे वनवासात जायला लागले होते. तो वनवास संपला आणि ते अयोध्येला परत आले ते पाडव्याच्या दिवशी. श्रीराम प्रजेचे आवडते होते, त्यामुळे ते परत येतायत हे कळल्यावर अयोध्येचे लोक आनंदाने फुलून गेले. त्यांनी सारे रस्ते शृंगारले. रस्त्यांवर केशर कस्तुरीचे सडे घातले. गुढ्या तोरणे उभारली. तो हा दिवस. श्रीरामांनी बलीचा वध केला आणि त्याच्या जाचातून प्रजेची सुटका केली, तीही याच दिवशी. त्यामुळे या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा पडली असे मानतात. ब्रह्मदेवाला सृष्टीची निर्मिती करावीशी वाटली आणि या कार्याला त्यांनी सुरुवात केली ती याच मंगल दिवशी, पवित्र दिवशी असे मानले जाते. याशिवायही गुढीपाडव्यासंबंधी एक छोटीशी पण छान गोष्ट आहे. चिदी नावाचा एक देश होता. तेथे वसू नावाचा राजा राज्य करीत होता. मोठा गुणी आणि धार्मिक होता तो. त्याच्या राज्यात प्रजा सुखी, समाधानी होती. पण पुढे काय झालं? त्याच्या मनात विरक्तीचे विचार आले. त्याने राजवाडा सोडला, राज्य सोडले
आणि तो अरण्यात गेला व तपश्चर्या करू लागला. त्याची घोर तपश्चर्या पाहून परमेश्वर प्रसन्न झाला. त्याने राजाला वैजयंतीमाळा, विमान आणि वेळूची एक काठी दिली आणि सांगितले, राजा, परत आपल्या राज्यात जा, सुखाने राज्य कर, प्रजेला सुखी ठेव. ही पूजाच मला आवडेल. आपले कर्तव्य मन लावून प्रामाणिकपणे करणे हीच परमेश्वराची पूजा आहे. तेव्हा कर्तव्य कर. परमेश्वराच्या कृपेने राजाला आनंद झाला. त्याची आज्ञा मानून तो आपल्या राज्यात आला. परमेश्वर प्रसन्न होऊन त्याला प्रसाद दिला. त्या दिवसाची आठवण ठेवण्याकरता राजाने त्या वेळूच्या काठीला शृंगारले, तिची पूजा केली. ती या दिवशी, तेव्हापासून गुढीपाडव्याचा सण प्रचारात आला असे मानले जाते. पाडव्याच्या दिवशी आपण आणखीही काही गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत, लक्षात ठेवल्या पाहिजेत. गुढीपाडव्याला आपण 3:30 मुहूर्तातला एक मुहूर्त मानतो. मुहूर्त म्हणजे शुभ दिवस. हिंदू धर्मातील हे 3:30 मुहूर्त कोणते? गुढीपाडवा एक, विजयादशमी किंवा दसरा एक, कार्तिक शुद्ध प्रतिपदा किंवा बलिप्रतिपदा, दिवाळीतला पाडवा हा एक, आणि वैशाख शुद्ध तृतीया किंवा अक्षय तृतीया या सणाला अर्धा मुहूर्त मानतात. गुढीपाडवा म्हणजे संवत्सर प्रतिपदा, वर्षाचा पहिला दिवस. शालिवाहन शकाची सुरुवात. पूर्वी पैठण येथे 7 वाहनांचे, शालिवाहनांचे राज्य होते. हे राजे मोठे पराक्रमी होते. त्या काळी शक म्हणजे परकीय सर्व राज्यात धुमाकूळ घालीत होते, प्रजेला छळत होते. शालिवाहनांनी शकावर मिळविलेल्या एखाद्या विजयापासून हा शक सुरू झाला असावा. या शकाशिवाय इतरही काही कालगणना प्रचलित आहेत. विक्रमाने सुरू केलेला विक्रम संवत, महम्मदाच्या मक्केहून मदिनेला गेलेल्या दिवसापासून सुरू झालेला हिजरी सन, ख्रिस्ताच्या नामकरण दिवसापासून मोजला जाणारा इसवी सन, शिवराज्याभिषेकापासून सुरू झालेला राज्याभिषेक संवत, अशा या कालगणनांचीही आपण माहिती मिळविली पाहिजे. अशा या शुभ मुहूर्तावर आपण पाडव्याच्या सणासंबंधी विविध प्रकारांची माहिती करून घेतली. काही चांगल्या गोष्टी ठरविल्या आणि वर्षभर प्रयत्न करून त्या पूर्ण केल्या तर पाडवा सण खऱ्या अर्थाने साजरा केला असे होईल. मित्रांनो, आज आपण गुढीपाडवा या सणाबद्दल माहिती ऐकली. ही माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. आपल्याला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.